स्वप्न पाहणं महत्त्वाचं असतं, पण त्या स्वप्नांना जिद्दीची जोड मिळाली की यशाची सुंदर कहाणी घडते. नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा, आणि मी आहे तुमच्यासोबत आर.जे. रसिका. श्रोतेहो, यशोगाथा अशा व्यक्तींच्या प्रेरणादायी प्रवासाचा कार्यक्रम आहे, ज्यांनी स्वतःसोबत अनेकांचं आयुष्य उजळवलं आहे. आज आपल्यासोबत आहेत एक अशी महिला ज्यांनी शिक्षण, समाजकार्य आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा सुंदर संगम घडवला आहे. गेली 12 वर्षे बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना एकत्र आणणाऱ्या, लग्नानंतरही स्वतःचं शिक्षण पूर्ण करून ग्रॅज्युएशन आणि MSW पर्यंतचा प्रवास करणाऱ्या, तसंच पार्लरचं प्रशिक्षण घेऊन आज अनेक तरुणींना कौशल्याचं प्रशिक्षण देणाऱ्या आपल्या आजच्या मान्यवर पाहुण्या आहेत चित्रा बाळरंजन पंडित. ताई, यशोगाथामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. सुरुवातीला ताई, तुमच्याविषयी आणि तुमच्या प्रवासाविषयी श्रोत्यांना थोडंसं सांगाल का? नक्कीच. नमस्कार, मी चित्रा बाळरंजन पंडित. सध्या मी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या संस्थेमध्ये ब्युटिशियन प्रकल्पात असिस्टंट टीचर म्हणून काम करते. अरे वा. माझा प्रवास सांगायचा जर झालं तर माझं शिक्षण लग्नाआधी फक्त 11वी पर्यंत झालेलं आहे आणि लग्नानंतरच मी शिक्षणाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे मला संस्थेविषयी तर आधी खूप माहिती होती की आपल्या इथे लहुजी साळवे आरोग्य केंद्रात प्रशिक्षण वर्ग चालतात. तर मग त्यामध्ये मी ब्युटिशियन प्रशिक्षण वर्गामध्ये ॲडमिशन घेतलं आणि 3 महिन्याचा क्लास पूर्ण केला. तर जेव्हा मी ॲडमिशन घेतले तर म्हणजे मला एवढं बाहेरचं जग काहीच माहीत नव्हतं. पण मग सविता कुलकर्णी जे मॅडम आहेत तर त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यांनी मला पुढचं शिक्षण घेण्यासाठी पण प्रोत्साहन दिलं आणि नंतर बचत गट तयार करण्यासाठी पण प्रोत्साहित केलं. तर असा हा माझा प्रवास आहे आणि माझ्या मिस्टरांनीही मला खूप सपोर्ट दिला. त्यापर्यंतच मी हे सर्व पूर्ण करू शकले. बरोबर ताई, मग लग्नाआधी तुम्ही 11वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं, पण मग लग्नानंतर पुन्हा शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला आणि घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला काय होता? जेव्हा तुम्ही घरच्यांना सांगितलं की आता मला परत शिकायचंय, तर मग तुम्हाला कसा पाठिंबा मिळाला? म्हणजे माझं असं काही नव्हतं की मला आता शिकायचं आहे पुढे, किंवा मला काही ध्येय नव्हतं ठरवलं मी आधी. पण त्याच्यानंतर मग मॅडमनी मला प्रोत्साहन दिलं की तू शिक्षण पण पूर्ण कर. आणि खरंच मग जेव्हा मी इथं यायला लागले, शिकायला लागले आणि मग सर्व मला जमायला लागलं, तर मला पण असं वाटायला लागलं की नाही, आपण पण पूर्ण शिक्षण केलं पाहिजे आणि शिक्षणाशिवाय आपण काहीच पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. तर मग मी ठरवलं की नाही, आता आपल्याला पूर्ण शिक्षण करायचंच आहे. मग त्यानंतर मी 12वीला ॲडमिशन घेतलं आणि माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि आता सध्या मी म्हणजे त्याच्यानंतर MSW पण पूर्ण केलेलं आहे माझं. मग ताई, मला सांगा की तुम्ही एवढं सगळं केलंत, म्हणजे घर आणि जबाबदाऱ्या आणि शिक्षण हे सगळं तुम्ही एकत्र सांभाळत होता, तेव्हा तुम्हाला तुमच्या समोर अशी कुठली मोठी आव्हानं आली? घर, शिक्षण आणि प्लस जॉब पण हे सांभाळताना मला खूप अडचणी आल्या होत्या. पण याच्यामध्ये म्हणता येईल की संस्थेचा पण खूप मोठा वाटा आहे. का बरं? की मला संस्थेकडूनच प्रेरणा मिळाली आणि त्यांनीच प्रोत्साहन दिलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी. तेव्हा माझी मुलं खूप लहान होती, म्हणजे शाळेत जात होती आणि तसं पाहिलं तर माझ्या मिस्टरांचा पण मला खूप मोठा सपोर्ट मिळाला. त्यांच्यामुळेच मी हे सर्व टाइम मॅनेजमेंट हे सर्व करू शकले. तिथूनच मग मी सर्व हे शिक्षण पूर्ण केलं. वा, खूपच छान ताई. मग ताई, तुम्ही सांगितलं की तुम्ही ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट केलंय आणि MSW पण तुम्ही आता रिसेंटली परीक्षा दिली आहे, तर मग तुम्हाला असं का वाटलं की आपण MSW करायला पाहिजे? म्हणजे अशी प्रेरणा तुम्हाला कुणाकडून मिळाली? मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं तर मला असं वाटलं की आपण इथं 13 वर्षापासून सामाजिक संस्थेमध्येच काम करतो आणि मी ब्युटिशियन या क्षेत्रामध्ये असिस्टंट टीचरमधून काम करते. तर माझं काम आहे की ज्या गरजू मुली आहेत, महिला आहेत, त्यांच्यापर्यंत जाणे, त्यांना ॲडमिशन साठी प्रोत्साहन देणे. म्हणजे मला तर असं वाटलं की हेच माझं सामाजिक काम आहे. कारण की महिला इथं आल्यानंतर महिलांमध्ये खूप बदल होत आहेत, ते स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत. तर हे पण आपलं सामाजिक एक कामच आहे. तर याच्यामध्ये आपण आता मास्टर डिग्रीच मिळवायला पाहिजे. त्याच्यामुळे मी MSW करण्याचा निर्णय मिळाला आणि असे आधी पण संस्थेमध्ये इतक्या दिवसापासून काम करते, म्हणजे 13 वर्षापासून. तर सामाजिक कामाची खूप आवड निर्माण झाली आणि खूप सामाजिक कामामध्ये माझा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे मला असं वाटलं की आता आपण MSW करायला पाहिजे. वा, खूपच छान ताई. मग ताई, तुम्ही गेल्या 12 वर्षांपासून एक बचत गट सुद्धा चालवत आहात, तर मग त्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? मी इथं जॉबला लागले, मला 1 वर्ष कंप्लीट झालं होतं
तर तेव्हा पण मॅडमनेच मला हे सांगितलं होतं की तू बचत गट करू शकते आणि कर. तर मग मी सुरुवात केली की महिला शोधण्यासाठी, की आता आपण कोणत्या कोणत्या महिला आपल्या गटामध्ये घ्यायच्या. तर महिला पण तयार होत नव्हत्या, कारण की त्यांचा पण घरातून खूप विरोध होता की काय करणार आहे तू बचत गट करून, 100 रुपये जमा करून काय करणार आहे, असे बरेच प्रश्न होते. पण हे पण आव्हानच म्हणता येईल. मग मी त्यांना समजून सांगितलं की बचत गट जर आपण निर्माण केला तर बचत गटातून आपण खूप काही करू शकतो. जर समजा आपल्याला म्हणजे तुमच्या मुलांना जर शिक्षण घ्यायचं असेल किंवा एखादा उद्योग आपल्याला करायचा असेल, जर आपल्याला पैसे कमवायचे असतील तर आपल्याला काही ना काही छोटी छोटी बचत करावीच लागेल. त्याच्यामुळे आपण बचत गट तयार करूयात असं मी महिलांना समजून सांगितलं आणि त्यांच्या घरच्यांनाही पटवून दिलं. तरी पण खूप अडचणी आल्या. त्या अडचणीवर मात करून आम्ही 10 महिलांनी बचत गट तयार केला. माझ्या बचत गटाचं नाव आहे भीमाई महिला बचत गट. खूप छान ताई. मग ताई, जेव्हा तुम्ही बचत गट सुरू केला आणि तेव्हा महिला यायला लागल्या, पण मग तुम्हाला केव्हा वाटलं की महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतात? हे तुम्हाला कसं दिसलं? काय काय बदल घडलेले तुम्हाला जाणवले? आधी सुरुवातीला कसं आहे, महिलांना म्हणजे आपण उद्योग कसा करायचा किंवा आपण एवढी मोठी बचत कशी काढायची हे काहीच माहिती नव्हतं त्यांना. पण जेव्हा आमचा बचत गट सुरू झाला तर आमच्या दर महिन्याला मिटिंगा पण व्हायच्या की आता आपल्या गटामध्ये एवढे पैसे जमा झालेले आहे, जर कोणाला घ्यायचे असेल तर घेऊ शकता. तर बऱ्याच महिलांनी काय केलं, स्वतःचे उद्योग सुरू केले. की कोणी जेव्हा आम्ही बचत गट सुरू केला तर बऱ्याच महिलांमध्ये आत्मविश्वास वाढलेला होता. ज्या महिला आधी त्यांना असं वाटत होतं की आपण बचत गट कसा तयार करायचा, की आपले 100 रुपये जमा किती असे होणार. पण जेव्हा आमचे एका वर्षानंतर प्रत्येक महिलेचे 1,000 रुपये जमा झाले आणि जेव्हा आमच्या बचत गटामध्ये भरपूर पैसे जमा झाले तर ज्यांनाही गरज पडली, म्हणजे समजा मुलांचं शिक्षण असो किंवा कोणाला जर इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर मग हे पैसे त्यांना खूप कामाला आले. तर मग महिलांमध्ये आत्मविश्वासही वाढला आणि महिला म्हणजे समजा आपली बचत आहे बाबा, आपण हे जमा केलेली आहे यांचा त्यांना अभिमानही वाटू लागला आणि हे पैसा त्यांच्या फॅमिलीला कामी येऊ लागला. असे बरेच सकारात्मक बदल पाहायला मिळाले. वा, खूपच छान ताई. ताई, तुम्ही ब्युटिशियन कोर्स सुद्धा केलेला आहे आणि तुम्ही आता मुलींना प्रशिक्षण सुद्धा देत आहात. मग जेव्हा तुम्ही विद्यार्थिनींना शिकवतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? हा प्रश्न खूपच छान आहे. कारण आपण कोणाला तरी शिक्षण देतो आणि त्या शिक्षणाचा मुली खूप त्याचा उपयोग करतात, म्हणजे त्यांचा फायदा होतो. बऱ्याच मुली आता आमच्या इथून संस्थेमधून बऱ्याच मुली शिकून गेलेल्या आहेत आणि त्या मेकअपची ऑर्डर घेतात अरे वा. किंवा दुसऱ्या पार्लरमध्ये जॉब करतात. बऱ्याच मुली अशा आहेत की त्यांनी स्वतःचं पण पार्लर टाकलेलं आहे. अरे वा. म्हणजे जर त्या पार्लरमध्ये जॉबला गेला तर सुरुवातीला त्यांना 5,000 पासून तर 15,000 पर्यंत पेमेंट मिळू शकतं आणि त्याच मुली मग 1 वर्ष जॉब करतात आणि मग नंतर त्या होम सर्व्हिस देऊन 50,000 पर्यंत मुली कमवतात. अरे वा. किंवा बऱ्याच मुलींनी पार्लर पण टाकलेलं आहे स्वतःचं. अरे वा, खूपच छान. आपल्याला खूप छान वाटते की मुली आपल्याकडे येऊन शिकल्या आणि त्या एवढ्या पुढे गेल्या. वा वा. मग ताई, जेव्हा तुम्ही वस्त्यांमध्ये जातात, फील्ड वर्क करतात, ब्युटिशियन कोर्सबद्दल सांगतात, काही तरुणींची इच्छा असते, महिलांची इच्छा असते करण्याची, पण घरून तेवढा पाठिंबा मिळत नाही, त्यावेळेस तुम्ही त्यांना कसं समजवता आणि कसं तयार करता? आम्ही काय करतो, सुरुवातीला सर्वात आधी आम्ही मुलींची इच्छा बघतो किंवा समोरच्या लेडीची इच्छा किती आहे, तर त्याच्यावरून ठरवतो की घरच्यांचं समुपदेशन करायचं की नाही करायचं. तर बऱ्याच महिलाची इच्छा असते कोर्स करायची पण त्यांचे पालक नाही म्हणतात. मग आम्ही काय करतो, ज्या आमच्याकडून आधी ज्या विद्यार्थ्यांनी शिकून गेलेल्या असतात त्यांचे आम्ही त्यांना उदाहरण देतो. की उदाहरणार्थ की वैशाली नावाची मुलगी आहे बाबा, आपल्याच वस्तीतली आहे, तर तिने आपल्याकडे कोर्स केला होता आधी 6 महिन्याचा आणि ती आता मुलगी आम्ही जॉबला पण लावून दिलं होतं आणि आता ती आता मेकअपची ऑर्डर घेऊन आता एवढे ती पैसे कमवती, तिच्या घराला हातभार लावती, म्हणजे मुलाच्या शिक्षणामध्ये पण तिचा खूप मोठा वाटा आहे. असे त्यांना आम्ही उदाहरण सांगतो आणि मग त्याच्यानंतर ते तयार होतात इथं कोर्स करण्यासाठी पाठवायला. तर अशा बऱ्याच महिला आहेत की महिलांना आधी त्यांना घरी समजावून सांगितल्यानंतर त्यांनी इथं पाठवलेलं आहे प्रशिक्षण घेण्यासाठी. अरे वा, खूप छान ताई. ताई, मग आजच्या मुलींनी फक्त शिक्षण नाही तर एखादं कौशल्यही शिकणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? कोणतं तरी स्किल आपल्या हातात असणं खूप गरजेचं आहे. कारण आता शिक्षणाचं कसं झालेलं आहे, आपण किती पण डिग्री मिळवा, नोकरी काय आपल्याला लवकर लागत नाही. पण जर आपण एखादं स्किल जर शिकलो
एखादं कौशल्य जर आपल्या हातात असेल तर आपण त्याच्यामध्ये स्वतःचा बिझनेस करू शकतो. अशा बऱ्याच महिला आहेत की त्या खूप शिकलेल्या आहेत, पण त्यांनी आमच्या इथं ब्युटिशियनचं प्रशिक्षण घेऊन त्यांनी त्यांच्या स्किलचा उपयोग केलेला आहे आणि त्यांनी स्वतःचे पार्लर टाकलेले आहे. ज्या महिला समजा कुठे मोठी नोकरी करून जेवढं कमवू शकत नाही, तेवढ्या आमच्या विद्यार्थ्यांनी आता स्वतःचं पार्लर टाकून स्वतःचा बिझनेस करून कमवत आहेत. अरे वा, खूपच छान ताई. ताई, मग तुमच्या आयुष्यातला असा एखादा क्षण की ज्याने तुम्हाला वाटलं की तुम्ही काहीतरी खूप खास करताय, खूप चांगलं काम करताय समाजासाठी, तुम्हाला याची जाणीव कधी झाली? असे तर खूप अनुभव आहेत मला. कारण ज्या मुली आपल्या इथून प्रशिक्षण घेऊन गेलेल्या आहेत, जेव्हा आपण कुठं बाहेर जातो किंवा आपण त्यांच्याकडे भेटायला जातो त्यांना, तर त्या मुली म्हणतात की मॅडम तुम्हीच आमच्या घरी आल्या होत्या आणि तुम्हीच आम्हाला कोर्स करण्यासाठी घेऊन गेल्या. आता मी स्वतःचं माझं पार्लर आहे किंवा स्वतः मी होम सर्व्हिस देऊन एवढे एवढे पैसे कमवती आहेत. मी म्हणजे माझ्या स्वतःच्या कमावर घर घेतलेलं आहे, माझ्या मुलाचं शिक्षण केलेलं आहे. असे सर्व अनुभव जेव्हा मला ऐकायला मिळतात तर खरंच मला खूप छान वाटतं की म्हणजे खरंच मी खूप छान काम करते आणि या कामाचा मला मोबदला मिळालेला आहे, असं मला मनापासून वाटतं. खूपच छान ताई. ताई, मग आता जाता जाता आज अनेक महिलांना काहीतरी सुरू करण्याची इच्छा असते, पण त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते. तर मग अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? मी एकच सांगेन की प्रत्येक महिलाकडे काही ना काही स्किल असतं, तर त्यात तुम्ही स्किलचा पुरेपूर वापर करा, डगमगू नका आणि स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करा आणि कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका आणि नेहमी काही ना काही कौशल्य शिकत राहा. जरी आता समजा आपण बऱ्याच मुली म्हणतात की आम्ही हे प्रशिक्षण घेतलेलं आहे, ते घेतलेलं आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त पण काही वेगळं शिकत राहणं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ॲक्टिव्ह राहणं, जे मी आतापर्यंत सांगितलेलं आहे, ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही एकत्र करा. शिक्षणाने डोकं चालतं, बचत गटाने एकी वाढते आणि कौशल्याने हाताला काम मिळतं. बाईने स्वावलंबी होणं म्हणजेच कुटुंब स्वावलंबी होय, हा मी सर्वांना संदेश देईल. खूप छान ताई. खऱ्या श्रोत्यांनो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, शिक्षणाची ओढ आणि काहीतरी वेगळं करण्याची तयारी असेल तर यशाचा मार्ग नक्कीच तयार होतो. याचं सुंदर उदाहरण म्हणजे आजच्या आपल्या पाहुण्या चित्राताई. स्वतः शिकत पुढे जाणं आणि त्याच वेळी इतर महिलांनाही सक्षम बनवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ताई, आज तुमच्या प्रवासातून अनेक महिलांना आणि तरुणींना नक्कीच प्रेरणा मिळाली असेल. यशोगाथामध्ये वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मी मनापासून रेडिओ देवगिरीचे आभार मानते की त्यांनी मला इथं मुलाखत घेण्यासाठी बोलवलं. थँक्यू. श्रोत्यांनो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत मी आरजे रसिका घेतेय तुमचा निरोप. पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी यशोगाथेसोबत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM, वारसा लोकसंस्कृतीचा.